गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर मी घरी आली आहे रक्षाबंधनसाठी आणि थांबा, मी माझ्या भावाला रक्षाबंधनचं विश करते जरा. अभी कुछ नहीं, ऐसे ही खड़ा हूँ यहाँ पे. हैप्पी रक्षाबंधन. अरे मुस्कान तुम. हां बांधते, चल इकडे आधी. राखी बांधायची ना तुला, मग इकडे ये. इथे हॅपी रक्षाबंधन. थँक्यू थँक्यू म्हणायचं, मग बांधणार, मग राखी बांधते मी लगेच. थँक्यू. इकडे बघून म्हण ना, थँक्यू. थँक्यू असं म्हण. थँक्यू. आता मग काय करायचे? राख्या घेऊन आलाय माझ्याकडे बांधायसाठी. काल मी तुम्हाला सांगितलं होतं की एक झाड, म्हणजे मी काल फिरत आले होते आमच्या बागेत. मला खूप आवडतं इकडं यायला, कारण खूप फुलं लागलेत, खूप जास्त. आणि आमच्या बागेतलं एक स्पेशल झाड आहे, ते म्हणजे हे वालं. हे पण बघा किती निब्बर झाले, असं म्हणजे कधीपासूनचं असेल हे. तर हे झाड का स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण म्हणजे मी जेव्हा 11th-12thमध्ये क्लासेसला होते ना, तेव्हा तिथं ना रक्षाबंधन सेलिब्रेट केलं होतं. आणि त्या रक्षाबंधनच्या वेळेस म्हणजे आम्ही सगळ्यांना राख्या वगैरे बांधलेल्या, आणि आम्हाला तिथं गिफ्ट म्हणून हे झाड भेटलं होतं. आणि मला माहीत नाही कोणी लावलेलं की नाही, पण मी लावलं होतं. आणि ते अजून पण आहे, म्हणजे मला 11thमध्ये दिलेलं हे गुलाबाचं झाड मी लावल्यापासून ते अजूनपर्यंत सगळ्यात जास्त, आतापर्यंत जेवढी झाडं आहेत ना, सगळ्यात जास्त फुलं ह्या गुलाबाला येतात. आय डोंट नो वाय, पण येस, त्याच्यामुळे हे माझ्यासाठी खूप स्पेशल झाड आहे. खोड बघा किती निब्बर झाले. सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त जुनं, पहिलं आणि स्पेशल झाड आहे हे माझ्यासाठी. आणि ह्याला आत्ता पण गुलाब आलेत खूप. इथे एक, इथे एक, इथे. आणि 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 जी बागेतली दुसरी पण झाडं आहेत ना, त्याला पण खूप सारे फुलं आलेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्याला तर किती आलेत. ह्याला एकच आहे. ह्याचा कलर किती सुंदर आहे. ह्याला एकच आलं. एकच आहे कोपऱ्यात. हे ब्रह्मकमळ आहे. ह्याचे हाल जरा वेगळेच झाले, त्याला नीट करायला लागणार आहे. हे लावलेलं नाही आहे, काल पाऊस आलता ना, त्याच्यामुळे ही फुलं जरा अशी पावसानंही झालीत, खाली वाकली. हे बघा किती डार्क आहे हे. आणि हे स्पेशल आहे का? हे स्पेशल आहे का? इडली सांबर चटणी. मग पोळ्या असतात ना ग आज, मग तर आज पोळ्यांचा स्वयंपाक करतात मोस्टली खूप जणांच्यात, म्हणजे काहीतरी गोड असं म्हणून पोळ्या वगैरे करतात. पण आमच्यात नाहीत करत, कारण आमच्यात पोळ्या जास्त कोणाला आवडत नाहीत. फक्त मला आणि हिलाच आवडतात, माझ्या बहिणीला. हिला कशी आली लगेच. हां, हिला आम्हाला दोघींनाच पोळ्या आवडतात. मग नाही करत आम्ही जास्त करून. मग हे आल्यावरती आमच्यात नेहमी एक स्पेशल नाही, एक रेग्युलर मेनू असतो, तो म्हणजे इडली आणि सांबर आणि चटणी आणि डोसा.
साऊथ ओके. ते स्वीटमध्ये जात नाही अजिबात थोडंसुद्धा, पण इट्स ओके. आमच्यात सगळ्यांना ते आवडतं खूप जास्त, म्हणून मग आम्ही तेच करतो. चटणी करायची आहे, मग मी चालले कोथिंबीर आणायला, रानातली शेतातली. शेतात राहण्याचे हे फायदे आहेत. सगळं काही तुम्ही पाहिजे तेव्हा घेऊ शकता, फ्रेश एकदम ताजं ताजं. आमच्या मम्मीने खूपच काय काय लावलं आहे. मेथी लावली आहे, पालक लावला आहे, शेपू लावला आहे, कोथिंबीर तर अख्खी कोथिंबीर तर सगळी लाईन लावली आहे, आणि मिरच्या पण आहेत. काय काय भाज्यांची तर नावच माहीत नाहीत मला. लेट्स गो. का इडली चालू आहे. इथं चालू आहे चटणी करायची, आणि इकडं काय चालू आहे, कोथिंबीर चिरायची. आणि मी अशीच बसली आहे, कारण माझ्या 2 बारक्या बहिणी कामं करायला. हां, एवढ्या छान काम करणाऱ्या बहिणी असताना माझी काय गरज इथं. मी इडली काढायला लागते तुला, मी इडली काढू लागायला मदत करते तुला. मीठ बघतो मी काय किती दिली स्वतः कमी का सगळ्यांनी तेवढी घेतली. ह्याच्यासोबत काय खायचंय काय माहिती. हो, कसली तिखट केली. 3 टाकल्यात मिरच्या. मम्मी लय घाण तिखट झाली, लय घाण. मी म्हणत होती नाही झालेलं आहे तिखट. साखर खाऊन बघ. चटणी सकाळच नाही करायला. ओके, तर मी आता रेडी आहे. हे घातले तरी पण मला असं वाटतं मी काय केलं आहे काय माहिती, पण इट्स ओके, तेवढं चालतं. आणि आम्ही आता गावात जाणार आहे, कारण प्रताप, पृथ्वी, भाऊ, मामा आणि आबांना राखी बांधायची. मग आम्ही असा विचार केला की आभीला पण तिथंच बांधूयात. मग आता आम्ही सगळेच गावात चाललो आहे. एवढी घाण अवस्था झाली होती ना आमची स्कूटी बंद पडली, चालत नव्हती. फायनली आलो आहे आम्ही गावात आता. अभी पोहोच. फायनली गावात गेलो, आणि गावात गेल्यानंतर माऊने आम्हाला वडापाव खायला दिले. पृथ्वी अभी परत खा, हस आधी. पृथ्वी इकडे बघ की. पृथ्वी तू इकडे ना. नाही तिखट. आमच्या बारक्या भावाला इंटरेस्ट नाही. दुसरीला आहे तू. बरं इकडे मग फोटो. ह्यांना सांग की तू कितवीला आहे. ह्यांना सांग. ही अंगणवाडीला आहे का. आणि ही कितवीला आहे. अभि कितवीला आहे. पाचवीला. आणि तू कितवीला. तू दुसरीला. आणि मी कितवीला आहे. मी पाचवीला आहे. मी पाचवीला आहे का. कितवीला. हां, मी 13वीला आहे. हां, इकडे ये ना. सोडू काय ह्याच्यातच. सोड दे. मग असं राखीचा फोटो काढून बघत आहे. हे का नाही होय का. असं राखीचा फोटो काढून मग ती त्यातले सोडायचं. हे टाकते त्याच्यात टाकत. बांधली कोण सगळं.
राखी होती म्हणायची. हा बाबी आता कोण कॅडबरी आणली तर आपण आपण कॅडबरी आणली तुला बस ठेव की, ठेव पायानं, ठेव. हात कर सरळ कर काय तुला. तूच केलं का मग काय हे परत केलं असतं. थोडं अलीकडे कर अलीकडे थोडं ते प्रताप येतोय का फोटो त्याच्या बी हातात देऊन मी काढायचं. कसा आलं बाबा. खाली ड्रेस बघ एक फोटो काढ आपल्या डोळे निवडले केले का नाही? डोळे निवडले केले बघा. पुढे या, पुढे या. दोन्ही दे मी देतो मी देतो की मी देतो की तुला तुझे देतो थांब जरा. हा किसा ठेव काय करतो थांब, थांब, पाय. ते बुजं. अरे, साधू बसायचं, कॅडबरी दिली म्हणून. इकडं बघायची. इकडे बघ थांब थांब हा तिकडे बघ आखोकडे बघ माहिती बघ. अरे हात पुढे काढ. फोटो काढायला फोटो काढले. अरे हात पुढे हे तुझी पेढा? बघितलं कसलेला आहे. इकडं बघ, इकडं बघ. किटकॅट बघ थोडासा हास केला का परत ती? नाही, हास नाही आहे ना. हा दे हात काय ही असं कर हात आता. हे काय केलं याला? हे काय केलं याला? पृथ्वी इकडे बघ की एकदा हस की फोटो काढू आपण नाही असणार म्हणतोय हसतो दे हा हा, इकडं दे की मला असं हात दे की असं. हस रे पिलू. बरं दिलं, तसं हसून जीभ काढायचं नाही. हा, बघ. हा. इकडे बघ अजून एक कॅडबरी द्यायची परत. अजून 2 कॅडबरी दोन द्यायच्या. कॅडबरी पडली आपण दे की आपण दे की दे गिफ्ट राहिलं की पुढं सरकून बस. हा. दे काढतो की बाजूला हा घे दे आता तर हा मग आता तर हातात धर, आकुला दे. हा, आणि इकडे तिकडं बघ बघ. इकडे बघ तिकडं बघ. हस. आपण दरवाजात बसलो बरोबर ते अंधार येतो बाय कर बाय बाय म्हण खायला नाही चालू हां काय काय खायला काय खायला आणायला चालू सांग बरं ही पैसे दाखवू की त्यांना पैसे दाखव कुणी दिले ताईने म्हणायचं ह्यांना सांग ताईने दिले ही बघ ₹20 कोणी दिलेत कुठे तुझे पैसे कुठे कुणी दिले कुणी दिले वाघाला खपला आहे ना बरं पिल्या तू काय जा खिडकीला मुक्ता आली की खायचा इकडे बघ की आत्ताच गावातनं आलो आहे आम्ही आणि आता आम्ही चाललो आहे म्हणजे मला जायचं आहे माझ्या एका फ्रेंडच्या घराची वास्तुशांती आहे तिथं सो माझी एक फ्रेंड येते मग आम्ही दोघी जाणार आहे पण पाऊस चालू झाला आहे काहीच समजं नाही कसं जायचं काय आता एवढा दिवसभर पाऊस नव्हता एकतर राखीला मुहूर्त नव्हता काहीतरी 10:30 ते 1:30 वाजेपर्यंत होतं आणि त्याच्यामुळे खूप लेट झाला आम्हाला आणि आता काय माहीत नाही
अभी तो का अभी आता काय माहिती जायला भेटणार आहे का नाही, कारण पाऊस यायला लागलाय. त्याच्यानंतर पाऊस वगैरे बंद झाला, गाडी पण चालू झाली आणि आम्ही चाललो. आठवायला चिवटे कुठं आहे? इथं भेटेल का? भेटेल का? फायनली आम्हाला एक शॉप भेटलेला आहे. खूप वेळ आम्ही गिफ्ट सिलेक्ट करत होतो, आम्हाला काही समजत नव्हतं काय न्यायचं असतं काय नाही. खूप वेळ खूप साऱ्या फ्रेम्स बघितल्यानंतर आम्ही ही स्वामींची फ्रेम सिलेक्ट केली, कारण मी असा विचार म्हणजे मी अगोदरपासूनच ठरवलं होतं की तिला स्वामींचीच फ्रेम द्यायची म्हणून. मग आम्हाला छान फ्रेम भेटली आणि आम्ही नाव वगैरे टाकलं, गिफ्ट पॅक वगैरे केलं आणि मग गेलो तिच्या घरी. तिथं जाऊन बघ. त्याच्यानंतर तिथं पूजा वगैरे केली, प्रसाद वगैरे घेतला आणि तिथं तीर्थ प्रसाद द्यायलाच कोणी थांबलो नाही. मला हिकडून आलं का नाही तिकडून हाका मारतो. कशाने आला तुम्ही आता गावातून? आम्ही स्कूटीवर आलोय. गाडी आली नाही ग. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावरच्या फ्लोअरला गेलो त्यांचं घर बघण्यासाठी. खूप सुंदर घर आहे त्यांचं, मला खूप जास्त आवडलं. आणि तिथून आहे ना करमाळ्याच्या देवीचा व्ह्यू डायरेक्ट दिसत होता, सो मी तो पण कॅप्चर केला याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. अगोदरच आम्हाला खूप लेट झालं होतं तिथं. आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. आमची स्कूटी परत बंद पडली. खूप वेळ ट्राय केल्यानंतर मग चालू झाली. आम्हाला अगोदरच खूप लेट झाला होता आणि मग आम्ही घरी आलो. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.